पुढं बसायचं का? पुढचे 10 मिनिटं कृपया आपला मोबाईल बंद करा आणि शांत करा. या हॉलमध्ये आपण मधमाशीच्या जीवनावर आधारित काही स्लाइड्स बघणार आहोत आणि त्यानंतर घाबरू नका. तुम्ही मला मारायला आलेला नाही हे माहिती आहे मला, त्यामुळे मी तुम्हाला डंक लावला आहे. माझी कहाणी ऐकायला आला आहात. माझी निर्मिती तुमच्या जन्मापूर्वीची. माझा इतिहास खूप जुना आहे. तुम्ही दररोज जे जेवण करता ना, फळे खाता, ते तयार करण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणूनच निसर्गाने तुमच्या अगोदर मला जन्म दिला. चला, माझ्या घरात काय काय चालले आहे ते तुम्हाला दाखवते. तुमच्यात जसे स्त्री पुरुष असतात तसेच आमच्यातही राणी माशी, नर माशी म्हणजे ड्रोन आणि कामकरी माशी असे 3 प्रकार आहेत. ती सर्वात मोठी दिसणारी माशी आहे ना, ती राणी माशी असते. ती वसाहतीतील हजारो मधमाशांना एकत्र ठेवते. ती जाड माशी दिसते ना, ती ड्रोन. आणि बाकीच्या उरलेल्या आम्ही सगळ्या कामकरी माशा. खरं तर आम्ही कामकरी माशात सर्व निर्णय घेतो आणि कामे करतो, पण कुटुंब पुढे नेण्याचं काम आमच्या राणी माशीचं असतं. राणी माशीचा जन्म झाल्यावर 6 ते 10 दिवसांनी ती हवेत उंच उडते. तिच्या मागे वसाहतीतील ड्रोन उडतात. 4 ते 6 सशक्त ड्रोन तिच्यासोबत संयोग करतात. राणी माशी त्यांच्याकडून 10 ते 15 लाख शुक्रबीजे तिच्या शुक्रबीज पिशवीत साठवतो. त्यानंतर राणी माशी परत येऊन पुढे 2 ते 3 वर्षे दररोज 1000 ते 1500 अंडी घालते. म्हणूनच तर तिला अंडी देणारे माशी म्हटले जाते. नरमाशांचे काम फक्त राणी माशीसोबत संयोग करणे इतकेच असते. त्यामुळे घरात अन्न कमी पडल्यास आम्ही त्यांना आधी घराबाहेर हकलतो. आम्ही कामकरी माशा अत्यंत शिस्तबद्ध असतो बरं का. एकाच घरात आमची संख्या 10 ते 50 हजारांपर्यंत असते. आम्हाला कोणीही काय काम करायचं हे सांगत नाही. जन्मापासून पहिले 3 दिवस आम्ही घर स्वच्छ करतो. त्यानंतर 10 दिवसांपर्यंत लहान आळ्यांना खाऊ घालतो. 13 ते 18 दिवसांच्या वयात आमच्या मेदग्रंथींमधून मेद तयार होते. त्यामुळे आम्ही घरे बांधतो आणि दुरुस्त करतो. म्हणजे 18 दिवस आम्ही घरातली कामे करतो आणि त्यानंतरच घराबाहेर पडतो. आमच्यामध्ये स्टोअरकीपर, पार्लर, स्काउट आणि गार्ड असेही प्रकार आहेत. तुम्हाला आता आमच्या घरात काय काय काम सुरू असतं याची माहिती झाली. चला, आपण जरा बाहेर जाऊया. आमचे मुख्य खाद्य मकरंद आणि परागकण हे आम्हाला पिकांच्या फुलांमधून मिळते. फुलांमधून गोड मकरंद आम्ही प्रोबायोटिक्सने शोषून घेतो. फुलांना कोणतीही इजा न करता यामधून मध बनवतो. परागकण आमच्या अंगावरील केसांना चिकटून एका फुलातून दुसऱ्या फुलावर नेतो, ज्यामुळे परागीभवन क्रिया म्हणजे पॉलिनेशन पूर्ण होतं. पोटातील मधपिशवीमध्ये आणि पायांवरील पोलन बॅगमध्ये भरण्यासाठी आम्ही 50 ते 100 फुलांना भेट देतो. निसर्गातील 80% जास्त परागीभवनाची क्रिया ही आम्हीच करतो, ज्यामुळे तुम्हाला अन्नधान्य मिळतं. याची किंमत आम्ही तुम्हाला देतो त्या मधापेक्षा 15 ते 20 पट अधिक असते. चला, आता पुन्हा थोडंसं घरात जाऊन बघू की नेमका मकरंद आणि परागकणांचा वापर आमच्या घरात होतो तरी कसा. आम्ही आमचं सगळं खाद्य गोळा करून आणल्यानंतर ते घरातील स्टोअरकीपरकडे देतो. घरामध्ये 3 कप्पे असतात. वरचा कप्पा फक्त मध साठवण्यासाठी असतो. मधला कप्पा मध आणि परागकण साठवण्यासाठी असतो. त्याचा वापर आम्ही दररोजचे जेवण म्हणून करतो. खालच्या कप्प्यामध्ये आमचे कुटुंब
त्याला दूध दूध म्हणतात. खाद्य शोधण्यासाठी आमची संदेश देण्याची पद्धत अनोखी आहे. बाहेर गेलेल्या माशा वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करतात. घराच्या अगदी जवळपास खाद्य असल्यास माशा गोल नृत्य करतात. जर खाद्य 10 ते 100 मीटर अंतरावर असेल तर त्या चंद्रकोरी नृत्य करतात आणि जर खाद्य त्यापेक्षा जास्त अंतरावर असेल तर त्या इंग्रजी 8 आकाराचे नृत्य करतात, ज्याला बॅगल डान्स म्हणतात. या नृत्यांमधून सूर्यप्रकाशाची दिशा लक्षात घेऊन आम्हाला खाद्याची दिशा आणि अंतर समजते, ज्यामुळे आम्ही अचूकपणे ते गोळा करतो आणि तुम्हाला विशिष्ट गुणधर्माचा मध उपलब्ध करून देतो. तुम्ही आम्हाला फक्त मधमाशी म्हणतात कारण तुम्हाला मधच माहितीये, पण आम्ही इतरही अनेक मूल्यवान पदार्थ बनवतो जे तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत. जसे की वेल घर बांधायला, प्रोपोलिस घरातील भेगा बुजवायला आणि रॉयल जेली लहान पिलांचे अन्न, जे राणी माशीला आयुष्यभर मिळते, ज्यामुळे ते 2 ते 3 वर्षे अंडी घालते. असे मौल्यवान पदार्थ आम्ही बनवतो. आम्हाला फक्त 3 दिवस रॉयल जेली मिळते, म्हणून आमचे आयुष्य फक्त 6 ते 8 आठवडे. आमच्या काट्यातून बी वेनम नावाचं विष येतं. तुम्ही हे सगळे पदार्थ आमच्याकडून घेता आणि वापरता. आम्ही तुम्हाला मध आणि अन्नधान्य देतो, पण तुम्ही आम्हाला काय देता? आज मला माझं दुःख तुमच्याकडून मांडायचं. आम्ही तुमच्या पिकांचे परागीभवन करून अन्न पिकवायला मदत करतो, तरी त्याचे बिल आम्ही तुम्हाला कधीच पाठवले नाही. मधासोबत इतके मौल्यवान पदार्थ देतो, तरी तुम्ही आम्हाला कधीच मोबदला दिला नाही. तरीही तुम्ही आम्हाला शत्रू मानता. आम्ही तुम्हाला त्रास देण्यासाठी डंख मारत नाही, कारण डंख मारल्यावर आमचा मृत्यू अटळ असतो. शेतातून किंवा इमारतीवरून तुम्ही आम्हाला काढून टाकता, जाळून टाकता. परागीभवन करणाऱ्या पिकांवर तुम्ही विषारी औषधे फवारता, त्यामुळे आम्ही आजारी पडून मरतो. यामुळे आमची संख्या खूप कमी होत आहे. याचा त्रास आम्हाला होतो. जर आमची संख्या अशीच कमी होत राहिली आणि आम्ही पूर्णपणे संपून गेलो तर तुम्ही काय खाल? अन्नधान्य तयार होण्यासाठी कोणाची मदत घ्याल? आम्ही संपलो तर सर्व सजीव सृष्टी 4 वर्षात संपेल असं तुम्हीच म्हणता ना? आम्ही तुमच्या पिकांचे परागीभवन मोफत करत होतो. आता अपुऱ्या परागीभवनामुळे तुम्हीच आम्हाला पैसे देऊन बोलवता. हे थांबायला नको का? पृथ्वीवरील झाडे, गवत, फुले, फळे यांचे संगोपन करण्याची जबाबदारी आमची आहे आणि यावरच तुमचं भविष्य अवलंबून आहे. चला, आजपासून आपण सगळे एकत्र विचार करूया. आम्ही तुम्हाला अन्नधान्य आणि इतर आरोग्यदायी पदार्थ देण्याचं काम प्रामाणिकपणे करू, पण त्याबदल्यात तुम्हाला आमच्या संगोपनाची आणि संरक्षणाची जबाबदारी घ्यावी लागेल. आम्हाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की तुम्ही यासाठी तयार आहात. तुम्ही इथे येऊन आम्हाला समजून घेतलं त्याबद्दल